राजमा म्हणजे घेवडा या पिकामध्ये प्रामुख्याने 4 जाती येतात की तुमची जशी जमीन आहे त्या जमिनीप्रमाणे याची लागवड केली पाहिजे। तुम्हाला सरासरी 9 ते 10 क्विंटलचा ॲव्हरेज येते की काळवीट, हरण, रानडुकर, तुमचं हरणं, तणनाशके सर्रास वापरता येतात आणि पाहिजे आपली फसवणूक होऊ शकते। तर आणखी एक वेळेस आपल्याला युरिया द्यायचा आहे। राजमा पिकतोय परंतु विकला पण पाहिजे, कारण तुमचं बियाणं जर नाही विकलं तरी माझ्याशी संपर्क करा। नमस्कार, मी विष्णू तांदळे, नवगण सीड्स बीड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसापासून राजमा या पिकाच्या लागवडी चालू झालेल्या आहेत। बऱ्याच शेतकरी राजमा या पिकाची इन्क्वायरी करत आहेत, माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी सुद्धा आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव बरेचसे व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकलेले आहेत। तरी सुद्धा शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे की आणखी माहिती द्या, आणखी माहिती द्या। लोक मेसेज करत आहेत, काही लोक फोन करत आहेत। त्यांच्या आग्रहास्तव आपण आणखी आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राजमा लागवड ते मार्केटिंग। राजमा पिकतोय परंतु विकला पण पाहिजे, कारण राजमा पिकामध्ये यावर्षी बरेचसे शेतकरी खूप नवीन नवीन आहेत, त्यांना राजमा पिकाबद्दल आणखी काही माहिती नाहीये। तर अशा शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, राजमा बियाणं तुम्ही लावल्यानंतर तुमचं बियाणं जर नाही विकलं तरी माझ्याशी संपर्क करा। बऱ्याच शेतकऱ्यांना आपण आता सध्या व्यापाऱ्याचे नंबर दिले आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्याचे नंबर पोहोचले नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा आपण नंबर देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना विकण्यासाठी मार्केट तयार करून देण्याचा प्रयत्न करू। यावर्षी नैसर्गिक संकट शेतकऱ्यावर भरपूर आल्यामुळे आपण नवगण सीड्स मधून यावर्षी राजमा बियाणं सर्व शेतकऱ्यांना होलसेल भावामध्ये देत आहोत, तरी याचा सुद्धा आपण सर्वांनी फायदा घेतला पाहिजे। चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू की राजमा बियाणं लागवड, आंतर मशागत, काढणी आणि या सर्व गोष्टीचा आपण यामध्ये विचार करणार आहोत, माहिती देणार आहोत। राजमा म्हणजे घेवडा या पिकामध्ये प्रामुख्याने 4 जाती येतात: वाघा, वरुण, ब्राझील वाघा आणि हरणा म्हणजेच रेड डायमंड। या 4 मेजर जाती आहेत। या 4 मेजर जाती ह्या आता स्क्रीनवर पाहत आहोत आपण, याप्रमाणे आहेत। यामध्ये प्रामुख्याने 4 जाती येतात। पहिली आहे वरुण, दुसरी आहे वाघा, तिसरी आहे ब्राझील वाघा आणि चौथी आहे रेड डायमंड। आता आपण ज्या जाती पाहिल्या या आहेत 4 प्रमुख जाती। यापैकी तुमची जशी जमीन आहे त्या जमिनीप्रमाणे याची लागवड केली पाहिजे। भारीची जमीन असेल तर तुम्ही हरणा म्हणजे रेड डायमंडची लागवड केली पाहिजे। मध्यम ते भारी जमीन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्राझील वाघाची लागवड केली पाहिजे, वाघाची लागवड केली पाहिजे। आणि जर तुमची मध्यम ते हलकी जमीन असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वरुण नावाची जी जात आहे त्याची लागवड केली पाहिजे। 1 एकर मध्ये अशा पद्धतीने चांगली जात योग्य जमिनीनुसार जर निवडली तर तुम्हाला सरासरी 9 ते 10 क्विंटलचा ॲव्हरेज येते। असं आपण उत्पादन केलेले चांगल्या क्वालिटीचे बियाणं जर मार्केटमध्ये विकलं तर ते तुम्हाला जवळपास 9 ते 10 हजार रुपये, 11,000 रुपयापर्यंत मागच्या वर्षी शेतकऱ्याला भाव लागलेला आहे आणि हा भाव गॅरंटेड आहे। याच्यामध्ये खूप जास्त चढ उतार असा काही होत नाही। 1 एकर राजम्याची लागवड करण्यासाठी 25 ते 30 किलो बियाणं लागते। 30 किलो बियाणं ट्रॅक्टरच्या साहाय्याने म्हणा किंवा तुम्ही टिफणीच्या साहाय्याने जरी त्याची पेरणी केली तरी 1 एकर मध्ये 30 किलो बियाणं सफिशियंट आहे। लागवड करताना आजकाल मार्केटमध्ये बरेचसे व्यापारी म्हणा किंवा घरगुती शेतकरी बियाणे विकत आहेत, तर त्याची क्वालिटी पाहून घेतली पाहिजे, आपली फसवणूक होऊ शकते। चांगल्या प्रतिष्ठित आणि मार्केटमध्ये गाजलेल्या चांगल्या कंपन्याचंच बियाणं घेतलं पाहिजे, कारण तुमचं बियाणं जर चुकलं तर तुमचं पूर्ण उत्पन्न वायाला जाऊ शकते, त्याच्यापासून तुमचं नुकसान होऊ शकते। राजम्याच्या पिकासाठी जो बेसल डोस आपल्याला टाकायचा आहे तो बेसल डोस आहे 10, 26, 26 किंवा 12, 32, 16, 100 किलो आणि 50 किलो चांगल्या कंपनीचा युरिया हा बेसल डोस मध्ये आपल्याला द्यायचा आहे। आणि जर जमलंच तर बेनसल्फ 10 किलो 1 एकर मध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि बेसल डोस तयार करायचा आहे। आणि ज्यावेळेस राजमा उगून येईल त्याला 20 दिवस पूर्ण होते, 20 दिवस पूर्ण झाल्यानंतर आणखी एक वेळेस आपल्याला युरिया द्यायचा आहे 50 किलो। त्याचं कारण असं आहे की युरिया आणि राजमा याचं खूप जवळचं नातं आहे। तुमच्या सोयाबीन पिकासारखं हे कमी नात्रामध्ये येणार हे पीक नव्हे, याला आपल्याला युरिया 2 वेळेस देणं जरुरी आहे। राजमा पिकामध्ये आपल्याला वन्यजीवापासून कुठलाही धोका नाही, जसं की काळवीट, हरण, रानडुकर, तुमचं हरणं, ससे या प्रकारचे जे प्राणी आहेत जे की तुमच्या पिकाचं इतर पिकाचं नुकसान करतात, तर या राजमा पिकामध्ये अशा प्रकारच्या प्राण्यापासून कुठलंही नुकसान होत नाही। याच्यासाठी तुम्हाला झटका मशीन म्हणा किंवा तार कंपाऊंड म्हणा किंवा आणखी इतर कुठले तुम्हाला प्रयत्न करायची गरज नाहीये। हे एक ह्या राजमा पिकाचा आपल्यासाठी खूप फायदा आहे। राजमा पीक हे हरभऱ्याला पर्यायी पीक ठरत आहे। त्याचं कारण आहे की हरभरा हे पीक जास्त कालावधीचं आहे आणि राजमा हे पीक कमी कालावधी येते। हरभरा हे पीक जवळपास 90 ते 100 दिवसांमध्ये येते आणि राजमा हे फक्त 80 ते 85 दिवसांमध्येच तयार होते। म्हणून हरभरा याच्यासाठी हे राजमा पीक हे
खूप पर्याय पीक म्हणून आणि खूप चांगलं पीक, जास्त उत्पादन देणार पीक म्हणून सुद्धा आज गाजत आहे. राजमा पिकाला 1 फुटाचं अंतर ठेवून जर पेरणी केली तर हवा खेळती राहील आणि तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाईल. रोगराईला जास्त बळी पडणार नाही. त्याच्यासाठी राजमा पिकामध्ये सरासरी 1 फुटाचं अंतर ठेवूनच पेरणी केली पाहिजे. राजमा पिकाचा हंगाम 15 ऑगस्ट पासून चालू झालेला आहे आणि तो 31 डिसेंबर पर्यंत, 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरच्या आसपास याची पेरणी बंद करायला पाहिजे. कारण राजमा पीक हे थंडीचं पीक आहे आणि थंडीमध्ये याची चांगली वाढ होते आणि थंडीमध्ये याचं उत्पादन चांगलं होतं. त्याच्यामुळे होईल तेवढं 15 ऑगस्ट ते 31 डिसेंबरच्या आसपास याची पेरणी करावी, लागवड करावी. राजमा पीक हे आंतरपीक म्हणून कुठल्याही पिकामध्ये घेता येते, जसं की मोसंबी असेल, आंबा असेल, नवीन लागवडीचा ऊस असेल, हरभरा असेल, इतर दुसरं कुठलंही पीक असेल तर त्याच्यामध्ये राजमा पीक हे आपल्याला आंतरपीक मधून घेता येते. हा एक राजमा पिकाचा खूप चांगला फायदा आहे. राजमा पिकाला काढणी केल्यानंतर जर चांगले रेट मिळाले नाही म्हणा किंवा तुम्हाला विकता आलं नाही किंवा तुमच्याकडे तेवढं साधन उपलब्ध झालं नाही तर राजमा पीक हे काढल्यानंतर तुम्ही घरामध्ये त्याला सावलीमध्ये साठवून ठेवू शकता. 4 महिने, 6 महिने, 12 महिने, 1 वर्षापर्यंत याला तुम्ही साठवून ठेवू शकता. हा एक राजमा पिकामधला प्रमुख फायदा आहे. राजमा पिकामध्ये तुम्हाला खुरपणी वगैरेचा कुठलाही त्रास नाही किंवा एवढे पैसे घालायची गरज नाही. कारण राजमा पीक हे तुम्हाला खुरपणी करायची गरज नाही. राजमा पिकामध्ये अमोरा नावाचं तणनाशक किंवा फिझोफिक्स नावाचं जे तणनाशक आहे, हे दोन्ही तणनाशक सर्रास वापरता येतात आणि तणाचा तुम्हाला नियंत्रण करता येते, सफाया करता येतो. तर अशा पद्धतीने आपण जर पेरणी करून जर उत्पादन काढलं तर आलेलं उत्पादन आता विकायचं कुठं, खूप मोठा प्रश्न आहे. तर राजमा पीक हे तुम्ही जालना जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, सोलापूर असेल किंवा बीडमधले छोटे-छोटे पॉकेट जसे की चौसाळा आहे, केज आहे, अंबाजोगाई आहे, अशा पॉकेटमध्ये सुद्धा विकलं जात आहे. आणि हे सर्व बियाणं जे व्यापारी घेतात ते सगळं साताऱ्याला घेऊन जातात. तर साताऱ्यामध्ये ह्या राजमा पिकाचं खूप मोठं मार्केट आहे. साताऱ्याचे व्यापारी याला बल्कमध्ये क्वांटिटीमध्ये जमा करून हे दिल्ली मार्केटला देतात. तर आपण आपली जशी लाईन असेल तशी डायरेक्ट सातारा मार्केटला घेऊन जाऊ शकता किंवा या बीड आणि सराउंडिंगच्या आसपासमध्ये खूप मोठे व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांना सुद्धा हे बियाणं तुम्ही विकू शकता, आणून देऊ शकता. तर अशा प्रकारे राजमा पिकाची जर योग्य काळजी घेतली तर ह्या 6 ते 7 चांगला पॉईंटचा जर तुम्ही अभ्यास केला तर राजमा पीक खूप फायदेशीर आहे. कमी कालावधीमध्ये येणार आहे. रोग प्रतिकारक शक्ती ह्याच्यामध्ये खूप चांगली आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त मावा तुडतुडे, थोडासा भुरीचा अटॅक आणि अळी याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जास्त काय कुठले रोग येत नाही. त्याच्यामुळे साध्या औषधांनी सुद्धा हे कंट्रोल होतात आणि आपल्याला एकरी 9 ते 10 क्विंटल पासून 11 क्विंटल पर्यंतचं उत्पादन देऊन जातात. त्यामुळे हे पीक लावायला हरकत नाही. हे पीक हे इतर पिकाला पर्याय पीक म्हणून खूप फायदेशीर आहे आणि शेतकऱ्याला 2 पैसे चांगले देऊन जाणार पीक आहे. तर हे सर्व बियाणं आपल्याला जर पाहिजे असेल तर नवगण सीड्स बीड या ठिकाणी आपण सर्वांनी संपर्क साधावा. आणि राजमा पिकामध्ये बीजांकुर सीड्स नावाची जी कंपनी आहे, ही कंपनी खूप गाजलेली आहे. मागील 5 वर्षापासून याचं बियाणं कुठलंही फेल जात नाही किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा वेल निघत नाही. तर राजमा बियाण्यामध्ये बीजांकुर सीड्स कंपनीचंच बियाणं वापरावं असा मी आग्रह करील, कारण या बियाण्याचे खूप सारे फायदे आहेत. राजमा पिकामध्ये पाण्याच्या फक्त 2 पाळ्या महत्वाच्या राहतात. एक फ्लावरिंग स्टेजमध्ये म्हणजे फुल येण्याच्या अवस्थेमध्ये आणि दुसरी म्हणजे पक्वतेच्या अवस्थेमध्ये. या 2 पाळ्याचा जर विचार केला आणि ह्या 2 पाळ्यापुरतं जर तुमच्याकडे पाणी असेल तर राजमा पीक तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये सर्रास लावू शकता. आणि आणखी जमिनीच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जर वाटलं की आपण पाणी देऊ शकतो तर याला पाणी देऊ शकता. नसता 2 पाण्याच्या पाळ्यामध्ये हा राजमा पीक व्यवस्थित येऊ शकते. तर अशा प्रकारे राजम्याची माहिती गोळा करून आपण किंवा आपल्याला जर स्वतःहून माहिती असेल तर तुम्ही राजमा पीक लावा. याच्यामध्ये आपल्याला कुठली अडचण आली तर नवगण सीड्स बीड या माझ्या चॅनलवर मेसेज करा किंवा 94 22 23 0408 या नंबरवर फोन करा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तोपर्यंत नमस्कार.